मित्रांनो नमस्कार. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आत्ता आपण जे वेल बघतायत, खूप जणांना या वेलाबद्दल माहिती आहे. ज्यांना माहिती नाही त्यांनाही माहिती होईल. चॅनलला सबस्क्राईब करा. तर आत्ता आपण जे वेल बघतोय हे रताळ्याचे वेल आहेत. म्हणजे आपण जे चिक्कूचे झाडं लावलेले आहेत त्याच्या सावलीलाच हे रताळ्याचे वेल वाढलेले आहेत. बघा आता माझ्या हातामध्ये हे जे रताळ आहेत याच्यापेक्षाही मोठमोठी रताळं आता आपण खोदणार आहेत. तर बघा आपले या अगोदरचे व्हिडिओ खूप चांगले होते, सगळ्यांना आवडले, सगळ्यांचा चांगला रिस्पॉन्स आहे, सबस्क्रायबर पण वाढत आहेत. तर हे जे रताळ्याचे वेल आहेत या वेलांना रताळ यायला कमीत कमी 6 महिनेपेक्षा जास्त दिवस लागत आहे. रताळ लावलं वेल वाढायला आणि खाली जे रताळ आहेत ते रताळ तयार व्हायला वेळ लागतोय. आणि रताळ जास्तीत जास्त मोठं होण्यासाठी जागा भुसभुशीत लागते, म्हणजे जास्त खोलवरती जागा भुसभुशीत लागते. तर बघा आता इथं वडील आहेत ना, ते रताळ काढून राहिले आणि आज त्यांच्यामुळंच आपल्याला हे रताळ बघायला भेटत आहेत. तर बघा मलाही खूप बरं वाटलंय. त्यांच्यामुळं मला आज आमच्या शेतात जे रताळाचे वेल लावलेले आहेत ते रताळ बघायला भेटले. तर बघा त्यांनी मला सांगितले कसं खोदायचं, काय खोदायचं. आणि रताळ खोदताना ना त्याच्या सगळ्या बाजूने कोरून घ्यायचं आहे, म्हणजे माती काढून घ्यायची, म्हणजे ते रताळ तुटणार नाही किंवा खुडणार नाही. तर बघा एकदम चांगलं रताळ निघाले, मोठं पण खूप आहे आणि हे पावसापेक्षा जास्त वजनाचं निघाले. या अगोदर पण म्हणजे वडिलांनी काय रताळ काढून ठेवले होते जे आपण आता व्हिडिओमध्ये पाहिले. तर बघा परत आपल्याला बघायला भेटेल ते रताळ. बघा हे वडिलांनी काही याच्यातले रताळ काढलेले आणि रताळ लावण्यापासून तर काढण्यापर्यंत सगळी मेहनत वडिलांनी घेतलेली आहे. म्हणजे 3-4 वर्षापूर्वी ना 1-2 वेला आणले होते आणि आमचा जो घास आहे त्या घासाच्या कडाला लावले. मग घास काढला, मग ते वेल परत वडिलांनी इथली जागा चांगली खोदून भुसभुशीत करून इथं लावलेले. बघा आता वडील या साईडला रताळ पाहते आणि मी दुसरीकडे बघतोय. आता हे रताळ ओळखायचं कसं, खाली मोठं आहे की लहान, वरून लक्षात येत आहे. वरून जी मुळी आहेत, जर तुझी मुळीचा जो कण देत वरचा तो थोडासा जाड दिसला का समजून घ्यायचं खाली रताळ मोठं आहे. कारण रताळ जमिनीत राहते, ते आपण काय वरून काय अंतर्यामी का वरून आपल्याला लक्षात येईल. फक्त तो एक अंदाज लावून तो ओळखायला लागतो की रताळ खाली मोठे की बारीक आहे. आता ज्यांची मोठमोठी शेती राहते रताळ्यांची ते रताळ काढताना डायरेक्ट नांगर किंवा ट्रॅक्टरने ते रताळ काढत आहे. पण आपल्याला कसं आहे, आपलं रताळ छोटे लावलेले, आपण कमी लावलेले आहेत, त्याच्यामुळे आपल्याला एक एक रताळ खोदून वेल खराब नाही करायची. कारण परत दुसरे वेल जागेवरती लावून त्याला रताळ आले पाहिजे. तर आता ही जी सगळी मेहनत आहे ना ही वडिलांनी घेतलेली आहे. आणि इथं खत जास्त झालेलं आहे, म्हणजे इथं जे झाड आहेत मोठमोठे त्यांचा पाला बिला जो आहे, पाला पाचोळा ह्या जागेवरती पडून पावसाळ्यात आणि थंडीत तिथं जास्त पाणी राहत आहे आणि ते जास्त पाणी पडून ना तो पाला पाचोळा सडला आहे आणि त्याचं खत तयार झालं आहे. माझ्याकडे मग इथं जातं खुडलं आहे, त्याचं खत तयार होऊन त्याचा उपयोग इथल्या झाडांना या रताळ्यांच्या वेलाला झाला आहे. त्याच्यामुळे काय झालं, जास्त खत झाल्यामुळे ना काही उनी तयार झाली. उनी म्हणजे किडा राहतो, ती उनी तयार झाल्यामुळं तिथं रताळ खाल्लेलं आहे. आता ज्यांना उनी म्हणजे काय माहीत नाही आहे तर आपण त्याच्यासाठी ज्या दिवशी उनी दिसेल आपल्याला तर त्याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. तर बघा, तर त्या उन्हीमुळे ना काही रताळ थोडीशी खराब झालेली आहे, पण मग एवढे पण नाही झालेले का आपण रताळ काढू शकत नाही किंवा खाऊ शकत नाही. तिकडचे रताळ काढून झाले. बघा आता मी इथं बघतोय रताळ निघत आहे का नाही. आता आपल्याकडे जवळजवळ 1.5-2 किलो रताळ हे आपण काढलेले आहे. तर बघा आता इथं एक रताळ जे दिसतंय वरचे वर ते काढायचे. रताळ लावताना आपण जेवढी जागा भुसभुशीत करू ना किंवा जेवढं खोदू, जेवढं तिथं खत वगैरे टाकू तेवढं ते रताळ मोठं राहत आहे, खोल जात आहे आणि चांगलं तयार होतं आहे. तर आता इथं जे वेल आहेत यांना खूप चांगल्या प्रकारे रताळ तयार झाले.
हे थोडीशी अजून कवळे दिसतात म्हणजे अजून निबार पण झाले असते. आता एवढे पण कवळे नाही का ते आपण खाऊ शकत नाही. आणि जेवढं आता निबार राहील तेवढं ते खायला गोड राहते, त्याला गोडी जास्त राहते. आणि आज हे जे रथ आहेत हे मंथनला आणि सोमला खायला मिळावं म्हणून आज खोडायला चालू केलेले आहे. आणि त्यांना पण माहिती व्हायला पाहिजे. आणि आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आता खूप जणांना पण कळालं असेल का रताळ्याचा वेल कसा राहतो. ज्यांनी बघितलेलं नाही आहे, आज खूप जणांना माहिती नाही का रताळ्याचा वेल कसा असतो किंवा रताळ कसं येतं. फक्त आपण मार्केटला गेलेलं बघतो किंवा कुठं बाजारात बघतो, उपवासाच्या दिवशी घरात आणलेलं तेवढंच आपल्याला बघायला भेटतं आहे. आणि मुलांना पण माहिती होत नाही का रताळ कुठं येतं, कसं येतं किंवा कसं तयार होतं. तर आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून पण माहिती होईल. मित्रांनो, गाजर, रताळ, बीट, बटाटा ह्या ज्या फळभाज्या आहेत ह्या जमिनीत तयार होतात आणि हे एक प्रकारचं कंदमुळ आहेत. आणि आपण हे जे कंदमुळ मुलांना जेवढं देऊ तेवढं पौष्टिक आणि चांगलं राहतं.